नेहमीच आपण टी व्ही पाहतो, सिनेमे पाहतो आणि आपले फेवरेट कपल्स असतात आणि त्यांना आपण कॉन्स्टंटली फॉलो करत असतो. तर असंच एक टी व्हीवरचं फेवरेट कपल आपल्यासोबत आहे. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर, म्हणजेच आपले श्री आणि जान्हवी. दोघांनाही वेलकम टू राजश्री मराठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वेल, आता आधी आम्ही तुम्हाला ऑनस्क्रीन कपल म्हणून पाहिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही रिअल लाईफ कपल म्हणूनही भेटलात आणि ही सिरियल आता, आणि त्यात तुम्ही दोघंही सिरियलमध्ये आहात. काय फरक पडला आहे, म्हणजे आधी जसं शूटिंग असायचं लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरचं शूटिंग, काय वेगळं पण जाणवतं का? वेगळे पण जाणवत नाही, कारण मुळातच आम्ही आधी आर्टिस्ट आहोत. आधी आम्ही आर्टिस्ट म्हणूनच भेटलो, आत्ताही आर्टिस्टच आहोत. तितकेच प्रोफेशनल असतो आम्ही. जेवढा सीन आहे तेवढ्यापुरते आम्ही असतो. अदरवाईज माझी रूम वेगळी, तिची रूम वेगळी. कुठलेही पर्सनल कुठल्याही गप्पा नाहीत. फक्त काम, सीन्स आणि सगळं त्याच विषयी बोलणं. त्यामुळे मला नाही वाटत की त्यांनी फरक पडला आहे असं. शिवाय आता जर सिरियलमध्ये पाहिलं तर बरीच जणं अगदी फिमेल डॉमिनेटेड फॅमिली होती आणि आता एक जण यायला लागलं आहे. तर तुझ्यासाठी ही एक वेगळं ॲटमॉस्फिअर आहे सिरियलमध्येही, शूटिंगच्या वेळेसही आणि कथानकामध्येही. तर काय सांगशील त्याच्याबद्दल? निश्चित खूप वेगळा एक्सपिरियन्स आता माझ्यासाठी, कारण गेले 7 महिने फक्त बायका होत्या घरात आणि मी एकटा आपला त्यांचा असा छान मुलगा होतो, एक लाडात वाढलेला. पण आता वेगवेगळे धक्के म्हणा किंवा वेगवेगळे एक्सपिरियन्स श्रीच्या आयुष्यातसुद्धा येतात. मग तो काका असेल, वडील असतील, अशी पुरुष मंडळी जेव्हा आता घरात यायला लागली आहेत, तेव्हा एकतर कॅमेरासमोर काम करतानासुद्धा एक मला तो वेगळा एक्सपिरियन्स आहे की आजवर मी ज्या पीचमध्ये बोलायचो किंवा ज्या पद्धतीने आयांशी बोलायचो, आता त्यापासून काहीतरी हटके खूप वेगळं काहीतरी मला बोलावं लागणार आहे. एक तो डिस्टन्स मेंटेन करून असेल म्हणा, किंवा ते खूप नवीन नातं आहे त्यामुळे नव्या नात्यांमध्ये आपण जसं थोडंसं राखून बोलतो तसं म्हणा, किंवा खूप वेगळा एक्सपिरियन्स मला घेता येतो आहे. आणि ऑफ कॅमेरा विचारशील तरीही खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, कारण अगदी परवाच एक सीन झाला ज्याच्यात मी थोडंसं कॉन्शियस झालो आणि मी नंतर मनोज जोशींना सांगितलंसुद्धा की त्यांच्याबरोबर अर्थात मी बाहेर आउटडोअर सीन केले सगळे, पण ह्या सगळ्या आया, तेजश्री, मनोज काका, प्रसाद ओक असे सगळे असताना फक्त मनोज काका आणि मी एकमेकांशी असं बोलतो आहे. खूप इंटेन्स सीन होते आणि त्यावेळी एक प्रकारचं दडपण नाही म्हणणार मी, पण एक थोडंसं कुठेतरी वाटत होतं मला की बापरे मी चुकतो आहे की काय, नाही ना मग आपल्याकडनं होतं आहे ना बरोबर. असं कदाचित प्रत्येक आर्टिस्ट बाबतीत होत असेल की कितीही तो थोर असो किंवा नवीन असो, काही नवीन आर्टिस्टबरोबर ॲडजस्ट होता तुम्हाला थोडासा वेळ जातो. पण जसं म्हणलं तसं खूप छान टीम आहे, त्यामुळे अगदी सगळ्यांनी छान पहिल्यापासून जसं सामावून घेतलं आहे तसं याही दोघांनी छान सामावून घेतलं आहे. तेजश्री, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. जसं हा म्हणाला की तुला पहिल्यापासूनच दिग्गज बरोबर काम करण्याची संधी तुला या सिरियलमध्ये मिळाली आणि आता त्यांची संख्या वाढतच जाते. आणखी मोठे कलाकार या सिरियलला जॉईन होतात. तर ऑफकोर्स ॲक्टिंगच्या बाबतीत स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटीही वाढते. तर तुला काय एक्सपिरियन्स आहे? मी खूप पूर्वीपासून म्हणत आली आहे, इथले जे कलाकार आहेत ना, त्या साधारण आमच्या नवीन कलाकारांसाठी कार्यशाळा आहेत एक. त्यामुळे पहिल्यांदा 6 कार्यशाळांमध्ये आमचं ॲडमिशन झालं होतं. तर आता आणखी 2 वर्ग वाढलेत. कदाचित आम्ही म्हणतात ना, 2रीतनं 3रीत जातो आपण, मग SSC नंतर आपल्याला HSCमध्ये असतो आपण, तसं मी म्हणीन. पण खूप मजा येते आणि येस, दडपण नसलं तरी पण एक जबाबदारी वाटते, कारण इतक्या सिनियर कलाकारांबरोबर काम करताना एका सिरियलचे फेसेस, हिरो हिरोईन हा जो एक मला वाटतं हुद्दा असतो, ह्या ज्या हुद्द्यावर आम्ही आहोत ते निभावणं ही फार मोठी जबाबदारी असते. कारण आजूबाजूचे कलाकार खूप सिनियर असतात आणि एक स्टोरी आपण आणि आपल्याला बांधली गेलेली असते आणि आपल्याला धरून हे बाकीचे कलाकार येत असतात. कुठेतरी आपण म्हणतो की हां, हे मेन पिलर्स आहेत, पण आपण जर सिरियलची स्टोरी पाहिली तर त्याचे मेन पिलर्स आम्ही असतो आणि त्याच्या भोवताली ह्या गोष्टी घडत असतात. आणि असं घडताना आपण कुठे डगमगणार नाही ना, किंवा आपल्यामुळे असं नाही होणार ना की ते जीव तोडून काम करतायत, तर त्यांना फार सहज परफॉर्म करता येतं आहे आणि आपली एखादी छोटीशी मिस्टेक की इट्स अ टीमवर्क,
त्यामुळे एक सीन हा माझा, ह्याचा किंवा त्या कलाकारांचा नसतो, तर तो आपला सीन असतो. मग असं असताना फक्त आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणून तो अख्खा सीन सफर होतोय का, असं होत नाही आहे ना. यासाठी मला वाटतं ही खूप मोठी जबाबदारी असते. आणि मग ती सिनियर आर्टिस्टच आहेत म्हणा किंवा एकच कोणीतरी आहे आपल्याबरोबर, मग अगदी मग हा आणि मी आम्ही दोघंच काम करत असलो तरीसुद्धा ती जबाबदारी असतेच. कारण कुठेतरी आपण त्या स्टोरी लाईनचे मेन पिलर्स असतो. त्यामुळे आहे टेन्शन थोडंसं. दुसरा प्रश्न असा की हा प्रश्न नेहमी मी मुक्ता आणि स्वप्नीलला विचारलेला की तुम्ही जेव्हा एक ऑनस्क्रीन कपल म्हणून प्रेक्षकांच्या समोर आलात तेव्हा असं कुठे वाटलेलं का की म्हणजे लोक आपल्यावर इतकं प्रेम करतील ॲज अ कपल म्हणून, म्हणजे तुमची गाणी म्हणा तुम्ही एकत्र केलेली किंवा तुम्ही तुमचे सिरियल्सचे व्हिडिओज म्हणा आम्ही ऑनलाईन पाहतो, त्याचे व्ह्यूज असे अगदी आभाळाला टेकलेले असतात. तर तुम्हाला कधीतरी ही सिरियल सुरू करताना असं वाटलेलं का की असं काहीतरी होणार आहे? नाही, डेफिनेटली नव्हतं वाटलं. कारण जसं शशांक म्हणाला तसं की आम्ही दोघंही खूप प्रोफेशनल आर्टिस्ट आहोत. ॲज ही सेड की लग्न झाल्यानंतरसुद्धा आमच्यात काही बदल झालेला नाही आहे. कारण की आम्ही आमचे सीन करतो, ज्या ॲज ही सेड की रूम्स वेगळ्या आहेत, आम्ही वेगवेगळे जाऊन बसतो, आम्ही तसेच पूर्वीसारखे सीन्स डिस्कस करतो, आम्ही तसेच एकमेकांना दाद देतो, आम्ही तसेच एकमेकांवर चिडतो. को आर्टिस्ट म्हणून तुझ्यामुळे मला आत्ता ही रिॲक्शन देता आली नाही किंवा वाव तुझ्या ह्या रिॲक्शनमुळे मला काहीतरी छान मिळालं, हे आम्ही तितकंच छान मोकळेपणाने अजूनही बोलतो. त्यामुळे कलाकार म्हणून कुठलाच फरक आमच्यात पडलेला नाही आहे. आणि जिथे म्हणशील की हे इतकं मोठं मिळेल का असं वाटलं होतं का, तर नाही. कारण मला वाटतं की आपण ना खूप मोठी स्वप्न बघत असतो, पण ती स्वप्न बघताना आपल्याला प्रामाणिक कष्ट घ्यायची इच्छा असते. पण मी आत्मविश्वास नाही आहे असं नाही म्हणणार, पण तू 100% शाश्वत असं काहीच सांगू शकत नाहीस की मी आज हे सिन्सिअरली करते म्हटल्यावर हे क्लिक होणार आहे, तर नाही. कदाचित ह्याच्या आधी शशांकनी त्याच्या आयुष्यात आणि मी माझ्या आयुष्यातही इतक्याच डेडिकेटेड राहून काही कामं केली असतील, पण हे क्लिक होणं हे खरंच आमच्यासाठी खूप म्हणजे दिस प्रोजेक्ट इज अ माइलस्टोन आमच्या लाईफमधला आणि खूप मोठं गिफ्ट आहे. आणि मी म्हणेन मंदार सारख्या माणसाचं दिग्दर्शन लाभणं किंवा आज ह्या सगळ्या को आर्टिस्टबरोबर काम करायला मिळणं ही खरंच दैवी देणगी आहे आमच्यासाठी. त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि बाहेर पडल्यानंतर माझं आणि शशांकचं बरेचदा असं व्हायचं की आम्ही आउटडोअर्स खूप केले. तुम्ही पाहिलं आहे की आमची बस स्टॉपवरची लव्ह स्टोरी तुम्हाला खूप आवडली, तर बाहेर शूट करताना बरेचदा असं व्हायचं की लोकांचं प्रेम पाहून किंवा त्यांच्या ऑल ऑफ अ सडन दोघांसाठीच्या येणाऱ्या रिॲक्शन बघून आम्ही बरेचदा शॉक असायचो की अरे इतकं आवडतं आहे का लोकांना, म्हणजे आपण खरंच इथे इतक्या लेवलला पोहोचलो आहे का. पण ते खूप प्लेझंट सरप्राईज होतं असं मी म्हणेन. पण डेफिनेटली येस बॉस हे होणार आहे असं काही ठरवलं नव्हतं. खूप इनसेंटली पण खूप जेन्युअनली आम्ही प्रामाणिकपणे कामं करत होतो आणि त्याची फ्रूट्स खूप छान आहेत आत्ता मिळत आहेत ती. शशांक, जसं तुमची जोडी हिट झाल्यानंतर तुम्ही अनेक वेळेस पब्लिक अपिअरन्सेस दिले आहेत वेगवेगळ्या इव्हेंट्ससाठी वगैरे, तेव्हा प्रेक्षकांची रिॲक्शन बघून तुझी रिॲक्शन काय असायची, खास करून तुमच्या दोघांच्या सिरियलसाठी, केमिस्ट्रीसाठी, ओव्हरऑल सगळ्यासाठीच? जसं आता तेजश्री म्हणाली की हे खूप छान गिफ्ट आहे, एक माइलस्टोन आहे आमच्या आयुष्यातला. त्यामुळे हे त्यातलेच टप्पे आहेत की हो, एक टीमवर्कमुळे, एक छान लिखाणामुळे, तुमच्या अभिनयामुळे, दिग्दर्शनामुळे, एकंदर सगळ्या टीममुळे तुम्ही जे मांडू पाहताय ते प्रेक्षकांपर्यंत एकतर पोचलं आहे. आणि ते पोचलं आहे म्हटल्यानंतर, कारण प्रेक्षकांना मुळातच काहीतरी वेगळं हवं होतं, त्यामुळे ते इतकं छान रिसीव्ह झालं. आणि मग मुळातच आम्हा दोघांना म्हण किंवा सगळ्यांनाच म्हण त्यांच्या घरात स्थान दिल्यामुळे त्यांची उत्स्फूर्त रिॲक्शन येते की हेच आहेत जे कोण आवडतं तर हेच आवडतात, ही खूप उत्स्फूर्त रिॲक्शन मिळते आणि खूप समाधान मिळतं. मग त्यानंतर की आपण जे काही करू पाहतोय किंवा त्यांच्यापर्यंत पोचवू पाहतोय ते छान नीट प्रकारे त्यांच्यापर्यंत जातं आहे, याचं एक खूप छान समाधान मिळतं. एक शाबासकी मिळते की असंच काम करत राहायला हवं. आपण माहीत नाही सतत हे असंच काम करता येईल की नाही, कारण पुन्हा म्हटलं तसं टीमवर्क आहे, अशीच टीम पुन्हा लाभली पाहिजे. पण ह्या खूप भविष्यातल्या गोष्टी आहेत. आत्ता ह्या प्रोजेक्टसाठी तर मी नक्की असंच म्हणेन की ही अबाधित आहे टीम. 2.5 एपिसोड झालेत आणि पुढचे अनेक एपिसोड्स ही अशीच टीम राहणार आहे आणि तुमचं प्रेमही आमच्यावर असंच राहणार आहे. त्यामुळे हे समाधान आम्हाला कायम टिकवता येणार आहे. एक क्विक क्वेश्चन दोघांसाठी की तुम्हा दोघांना आणखी कुठची जोडी अशी ऑनस्क्रीन आवडते जी सध्या चालू आहेत मालिका त्यांच्यामधली? मालिकांमधली
अगं बघणं होत नाही ग मालिका. मी अगदी फ्रँकली सांगायचं तर खरंच होत नाहीत. पण हां म्हणजे तू नाव घेतलंयस ते मला वाटतं सगळे सहमत असतील, मुक्ता आणि स्वप्नील. हा म्हणजे त्यांची फक्त आता चालू नाहीये म्हणून. हो. अदरवाईज माझ्या तोंडी तेच उत्तर येणार होतं, फक्त त्यांची त्यांच्यानंतर चालू तुम्हीच नाहीये. hit होतात असं म्हणायला काही हरकत नाही. हो, आणि मग तू हे जे म्हणतेस ही आमच्या दोघांसाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, कारण स्वप्नील आणि शशांक किंवा मुक्ता आणि मी, तर आम्ही दोघं त्यांना असे बघत मोठे झालोय कदाचित, आणि निश्चित, आज तू निश्चित. त्यांच्यानंतर आम्ही म्हणतेस, तर ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. नक्कीच नक्कीच. पण मग रादर तुम्हाला विचारशीलच ना की आत्ता सध्या छान सगळ्यात ऑनस्क्रीन कपल कुठला आवडतंय, तर मी म्हणेन की सचिन सर आणि सुप्रियाताई. नक्कीच. अच्छा ठीक आहे. सध्या मी शशांक तुझ्याबाबत एक न्यूज ऐकली की तुला चित्रपटात काम करायचं, पण त्याच्यामध्ये एक बॅड बॉयचा रोल प्ले करण्याची तुझी इच्छा आहे, तर काय सांगशील त्याच्यावरती? फक्त तेवढीच एक इच्छा आहे असं नाही हो. म्हणजे हर प्रकारचा रोल मला करायचा आहे. म्हणजे मी आत्ता एक छान गुणी मुलगा प्ले करतोय, कदाचित एखादा गरीब मुलगाही प्ले करेन, कदाचित गुंड प्ले करेन, कदाचित आणखीन काहीतरी वेगळं कॉलेज बॉय प्ले करेन. कारण मी दाढी काढली तर मी अगदीच शाळेतलाही वाटू शकतो, इतका मी छोटासा वाटू शकतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भूमिका आहेत ज्या एक कलाकार म्हणून मला करायच्या आहेत. निश्चित एक विलन प्ले करायला आवडेल, कारण ह्या चेहऱ्याला विलन कसा जाईल हे एक माझ्यासाठी सुद्धा चॅलेंज असणार. कारण विलन म्हणलं की फक्त त्याचे असे बायसेप्सच आहेत आणि खूप घाणेरडा चेहरा आहे असं असण्याची काही गरज नाही आहे. विलन हा इथे असायला लागतो. त्यामुळे मग त्याची वृत्ती असेल, ती वृत्ती मी दाखवू शकलो तर तो विलन दिसू शकेल. तेजश्री, काय सांगशील? तुला आम्ही एका चित्रपटात पाहिलं मध्ये, मुक्तासोबतच अगदी, तर पुढे काय प्लॅन्स आहेत? आम्हाला दिसणारच का मोठ्या स्क्रीनवर? हो, डेफिनेटली मोठ्या स्क्रीनवर तर मी दिसत राहणारच आहे, आणि डेली सोप करत असले तरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फिल्म ही पहिली प्रायोरिटी डेफिनेटली असते माझी. आणि येस, काही नजीकच्या काळात एक माझी छान फिल्म तुम्हाला दिसणार आहे आत्ता आणखी, आणि बाकी पण प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे फिल्म्स अशाच येत राहतील आणि त्याच्यात वेगवेगळे रोल्स तुम्ही बघत राहाल माझे. आणि आता एक शेवटचा क्वेश्चन होणार असून मी या घरची रिलेटेड. लोक उत्सुक आहेत, घरात नवीन मंडळी येत आहेत आणि तुम्ही त्यांचं स्वागत करतायत, एक वेगळं छान आनंदी वातावरण आहे, तर त्याच्यासाठी एक काय हिंट द्याल की काय असणार आहे पुढची स्टोरी? झी मराठीवर रात्री 8 वाजता होणार सुन्नी या घरची नावाची सिरियल येते, जी सोमवार ते शनिवारी येत होती आणि आता तुमच्या आग्रहास्तव रविवारी सुद्धा लागणार आहे. त्यामुळे प्लीज प्लीज सगळ्या हिंट मिळवण्यासाठी सिरियल रेग्युलरली फॉलो करा आणि बघत राहा, असंच प्रेम आमच्यावर करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.